See problem number 11. If x and y are two integers, when x is greater than equal to 0 and y is greater than equal to 0, then the number of ordered pairs satisfying the inequation 2x plus 3y less than equal to 1 is. Options are 1, 2, 3 and 4. We want to find the number of pairs x and y, म्हणजे x आणि y च्या किती व्हॅल्यूजसाठी हे इक्वेशन सॅटिस्फाईड होईल ते आपल्याला काढायचं आहे. आपल्याला काय याच्यामध्ये वी आर गोइंग टू यूज ट्रायल अँड एरर मेथड. आपल्याला दिलेलं काय आहे, एक्स अँड वाय बोथ आर इंटिजर and x is greater than equal to 0. If x is greater than equal to 0, it means that it should be either 0 or 1 or 2 or 3 or so on. Okay, and if y is greater than equal to 0, then it should be either 0 or 1 or 2 or 3 or so on. Okay, now we will put the values of x and y in this equation and we'll try if it is the solution or not. Now see, 2x plus 3y is less than equal to 1. I put the value x equal to 0, y equal to 0. See, 2 into 0 plus 3 into 0 means 0 plus 0 less than equal to 1. 0 is less than equal to 1. Equation is true. Okay. Now put the value of x 0 and y equal to 1. What you will get? 2 into 0 plus 3 into 1 means 0 plus 3 less than equal to 1. 3 less than equal to 1. 3 लहान आहे का 1 पेक्षा? नाही, means the equation is false, means it is not the solution. Okay. Third, put the values 1, 0. You will get 2 into 1 plus 3 into 0 means 2 plus 0 less than equal to 1. 2 plus 0 means 2 less than equal to 1 आहे का? नाही, false. Values 1, 1 put करा, you will get 5 less than equal to 1. व्हॅल्यू कशी आहे? पुन्हा फॉल्स. जसजशा पुढच्या व्हॅल्यूज घ्याल तुम्ही तसतशी तुम्हाला व्हॅल्यू काय मिळेल? मोठी 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 मिळत जाईल. म्हणजे ती 0 लेस दॅन इक्वल टू 1 कुठे मिळते का? नाही, ती फक्त एकाच कंडिशनमध्ये मिळते, वेन एक्स इक्वल टू 0 अँड वाय इक्वल टू 0. सो दिस इज द सोल्युशन. मीन्स आन्सर किती आहे आपल्याजवळ? फक्त एकच पेअर आपल्याला मिळाली, 0, 0. देअरफॉर आन्सर इज 1 पेअर. देअरफॉर आन्सर इज ऑप्शन नंबर ए. ओके, सो द नेक्स्ट प्रॉब्लेम 12. The common solution set of inequation x by 2 plus y by 2 less than equal to 1 and x plus y greater than 2 is. तुम्हाला 4 प्रॉब्लेम्स दिलेले आहे. पहा, पहिला आहे एक्स वाय दोघंच्या दोघं एक्स वाय इट इज अ सेट ऑफ एक्स वाय सच दॅट एक्स इज लेस दॅन 2, वाय इज ग्रेटर दॅन 2. म्हणजे सगळ्या व्हॅल्यूज एक्स 2 पेक्षा लहान, वाय 2 पेक्षा मोठ्या, किंवा एक्स 1 पेक्षा लहान, वाय 1 पेक्षा मोठा, किंवा ॲन एम्प्टी सेट म्हणजे ज्याच्यामध्ये एकही व्हॅल्यू नाही, किंवा एक्स लेस दॅन 2, वाय ग्रेटर दॅन 1. हे ट्राय करायचं आहे आपल्याला. आपण काय करू, हे 2 इक्वेशन तुम्ही सॉल्व करू शकता, और या 2 इक्वेशनचा ग्राफ काढूनही तुम्ही काय करू शकता, आन्सर काय मिळते आपल्याला ते चेक करू शकता. मी काय करते, मी याचा ग्राफ काढायचा प्रयत्न करते. सी, पहिलं इक्वेशन आहे एक्स बाय 2 प्लस वाय बाय 2 लेस दॅन इक्वल टू 1. डिनॉमिनेटर सेम आहे, वी विल डू ॲडिशन एक्स प्लस वाय अपॉन 2 लेस दॅन इक्वल टू 1. 2 ला शिफ्ट करा, यू विल गेट इक्वेशन एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 2. आपण याचा ग्राफ पाहिलं. आता ग्राफ कुठली तरी एक लाईन मिळेल आपण असं कन्सिडर करू. लाईन काढायची असेल तर काढून पाहू शकता तुम्ही, पण ही सिच्युएशन पहा. आपलं पहिलं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 2 आणि दुसरं इक्वेशन पहा तुमच्याजवळ काय आहे. दुसरं इक्वेशन आहे एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन 2. म्हणजे जी लाईन आपल्याला एक्स प्लस वायसाठी मिळेल, आता मला ही जर लाईन एक्स प्लस वायसाठी फॉर एक्झाम्पल मिळाली, एक्स प्लस वाय इक्वल टू 2 जर मिळाली, तर आपल्याला माहीत आहे की याच्या इकडचा जो पूर्ण एरिया असतो राईट हँड साईडचा, हा एरिया आणि लाईन पहा त्याला अटॅच आहे, हां, कारण की इक्वल टूचं साईन पण आहे. तर हा जो आहे हा इंडिकेट करतो एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 2. हे इक्वेशन आहे एक्स प्लस वाय लेस दॅन इक्वल टू 2 साठी. आणि इक्वल टूचं साईन सेकंड इक्वेशनमध्ये नाहीच आहे. सेकंड इक्वेशनमध्ये एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन 2 आहे. म्हणजे या लाईनचा इकडचा पूर्ण एरिया लाईनला सोडून, लाईन याच्यामध्ये काउंट होते का? नाही. हा जो पूर्ण एरिया आहे हा तुम्हाला रिप्रेझेंट करून देतो काय? एक्स प्लस वाय ग्रेटर दॅन 2. आता मला सांगा याच्यामध्ये काही कॉमन निघेल का?
ही लाईन इकडच्या सेटचा पार्ट नाही आहे, इकडच्या सेटचा पार्ट आहे, मग याच्यामध्ये काही कॉमन निघण्याचे चान्सेस आहे का? नाही. ठीक आहे ना, म्हणजे एकही सोल्युशन कॉमन निघत नाही. देअरफॉर इट इज व्हॉट? इट इज एम्प्टी set. It is what? Empty set. So the answer is answer number 3, an empty set. Okay, see the next problem, problem number 13. If 1 and 4 is the point of intersection of 2x plus by equal to 6 and 3y equal to 8 plus ax, then find the value of a minus b. Okay, options are 2, 3, 4 आणि -4. ओके, a minus b ची व्हॅल्यू काढायची आहे. 2 इक्वेशन्स आहेत, 2x plus by equal to 6 आणि 3y equal to 8 plus ax. एक्सचेंज करू शकतो आपण करायचं असेल तर, पण आपल्याला a आणि b ची व्हॅल्यूज काढायची आहे ना फक्त, त्यामुळे नाही केलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही. नाउ सी 1, 4 is the point of intersection of two lines. म्हणजे ही जर एक लाईन असेल आणि ही जर दुसरी लाईन असेल तर हा जो पॉईंट आहे इंटरसेक्शनचा याचे कोऑर्डिनेट्स आहे 1, 4. x ची व्हॅल्यू 1, y ची व्हॅल्यू 4. याचा अर्थ काय? याचा अर्थ दिस इज द सोल्युशन ऑफ बोथ इक्वेशन्स. ओके, मीन्स इट इज द पार्ट ऑफ बोथ इक्वेशन्स. सो 1 and 4 will satisfy both the equations. Okay, so 1, 4 is the point of intersection of above two lines. Therefore 1, 4 is the solution of above lines. Now what I had to put x equal to 1 and y equal to 4 in equation 1. 2x plus by equal to 6. 2 into 1 x ची व्हॅल्यू पुट केली plus b into 4 y ची व्हॅल्यू पुट केली equal to 6. You will get 2 plus 4b equal to 6. 4b equal to 2 तिकडे शिफ्ट करा, 6 minus 2 is 4. Therefore 4b equal to 4 means b equal to 1. मी b ची व्हॅल्यू तुम्हाला काढून दिली आहे. In the same manner put x equal to 1 and y equal to 4 in equation number 2. You will get the equation in term of a, and by solving it you can find the value of a. Okay, a you get, b you get. Now find the value of a minus b. Okay, and this value should be one of these options. Answer तुम्हाला काढायचं आहे याचं. Okay, see next problem. Problem number 14. See, if x is a negative integer, then the solution of the equation 1 less than equal to 2x plus 8 less than equal to 11 is. ऑप्शन आहेत 4 पहा. ए मध्ये -5, -3, -4, -2, -1 या 5 व्हॅल्यूज आहेत एक्सच्या असू शकतात. दुसरा -4, -2, -1, तिसरा -6, -3, -1, चौथा -3, -2, -1. ओके, सॉल्व करा. सी द इक्वेशन 1 लेस दॅन इक्वल टू 2x plus 8 लेस दॅन इक्वल टू 11. याच्यामध्ये 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. पहिला म्हणजे हे इक्वेशन. ओके, 1 इज लेस दॅन इक्वल टू 2x plus 8 आणि दुसरं म्हणजे हे इक्वेशन 2x plus 8 इज लेस दॅन इक्वल टू 11. आपण या दोन्ही इक्वेशन्सला सेपरेट करूया. पहिलं इक्वेशन इकडचा पार्ट मी इथे लिहिते 1 लेस दॅन इक्वल टू 2x plus 8. याला उलटं करा. उलटं कराल तर साईन पण त्याचा रिव्हर्स होईल ना. 2x plus 8 ग्रेटर दॅन इक्वल टू 1. 2x ची व्हॅल्यू फाइंड करा. 2x ग्रेटर दॅन इक्वल टू 1 minus 8 म्हणजे -7 म्हणजे x इक्वल टू -7/2 म्हणजे x इक्वल टू नाही सॉरी x ग्रेटर दॅन इक्वल टू -7/2 मीन्स -3.5. 3.5 पेक्षा लहान व्हॅल्यूज सॉरी ग्रेटर मीन्स मोठ्या व्हॅल्यूज. आता -3.5 पेक्षा मोठं काय येईल आपल्याला माहिती आहे. निगेटिव्ह नंबरमध्ये जे छोटे असतात ते मोठे होतात. -3.5 पेक्षा मोठे नंबर्स -3, -2, -1, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड सो ऑन. हे झाले x इक्वल टूच्या व्हॅल्यूज. x काय असू शकते इथे तर या व्हॅल्यूजपैकी कुठलीही एक व्हॅल्यू असू शकते. आता आपण दुसरं इक्वेशन पाहूया. 2x plus 8 is less than equal to 11. सॉल्व करा. 8 ला शिफ्ट करा. यू विल गेट 2x is less than equal to 3 म्हणजे x is less than equal to 3/2 means x is less than equal to 1.5. 1.5 पेक्षा लहान म्हणजे पुन्हा 1 पेक्षा लहान 0 म्हणजे याच्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या तुम्हाला कशा मिळतील पहा. x एक तर 1 असेल किंवा 0 असेल
किंवा -1 -2 -3 अँड सो ऑन. याच्यामध्ये 0 अलाउड नाही आहे कारण तो निगेटिव्ह नाही आहे. 1 पण अलाउड नाही आहे कारण तो निगेटिव्ह नाही आहे. इकडे पण म्हणजे 0 अलाउड नाही आहे, 1 अलाउड नाही आहे आणि 1च्या वरचा कुठलाच नंबर अलाउड नाही आहे कारण ते कसे होतील, पॉझिटिव्ह नंबर होतील. दोघांमध्ये कॉमन कोण आले, -3 -2 -1 -3 -2 -1. Okay, so this is the answer. -3 -2 -1 is the solution of this equation. Okay, this is problem number 14. Now see problem number 15. See, if 5u plus 3v equal to 13uv and u minus v equal to uv, then uv equal to what? See, ऑप्शन्स आहे 2 1 हाफ 1 1 हाफ आणि 1 2. इक्वेशन लिहून घ्या. 5u प्लस 3v इक्वल टू 15uv, u मायनस v इक्वल टू uv. इथे 3v आहे, इथे v आहे. या इक्वेशनला मी 3 ने मल्टिप्लाय करते. फर्स्ट इक्वेशन ॲज इट इज लिहिते. 5u प्लस 3v इक्वल टू 13uv, खाली होईल 3u मायनस 3v इक्वल टू 3uv. 3v मायनस 3v गेट कॅन्सल. 5 प्लस 3 इज 8 कारण आपण ॲडिशन केली आणि 13 प्लस 3 uv इक्वल टू 16uv मीन्स यू गेट 8u इक्वल टू 16uv. यू गेट कॅन्सल. 16 तुम्ही इकडे अपॉनमध्ये आणलं. 8/16 इक्वल टू v मीन्स v इक्वल टू यू गेट 8/16 मीन्स हाफ. आता इथे पहा, हा मला v ची व्हॅल्यू मिळाली. मग मी काय करेल, मी u ची पण व्हॅल्यू काढेल. यू पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर वॉट 1 और 2 इज सिम्पल. तो 2 मध्ये टाका आणि व्हॅल्यू तुम्ही काढू शकता. पण इथे एक शॉर्टकट मार्ग आपण हे करू शकता की तुम्हाला u आणि v चे आन्सर काढायचं आहे. पहा बरं, v एकाच ऑप्शनमध्ये हाफ असेल तर तुमचा प्रॉब्लेम इथेच सॉल्व्ह होऊन जाईल. आहे का आपल्या ऑप्शनमध्ये कुठेतरी हाफ? आता हाफ 2 ठिकाणी आहे, इथे पण आहे आणि इथे पण आहे. पहिली व्हॅल्यू आपली u ची असते, दुसरी व्हॅल्यू v ची असते. कुठे दिलेली आहे v ची व्हॅल्यू हाफ? सी ऑप्शनमध्ये. देअरफॉर सी इज अवर आन्सर. ठीक आहे. तुम्हाला डाऊट असेल तर तुम्ही सॉल्व्ह करून पाहू शकता. सो हे 15 प्रॉब्लेम्स आपले झाले.